गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 7वीच्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 3 माझ्या अंगणात ही कविता पूर्ण अभ्यासली, बरोबर? आजच्या तासाला आपण ह्या कवितेचा माझ्या अंगणात ह्या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. मुलांनो, स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण पुन्हा एकदा ही कविता थोडक्यात रिवाईज करूया. म्हणजेच ह्या कवितेचा जो सारांश आहे, भावार्थ आहे, तो थोडक्यात पुन्हा एकदा समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला स्वाध्याय समजण्यास मदत होईल. तर मुलांनो, प्रथम मी तुम्हाला ही कविता पूर्ण वाचून दाखवते. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत ह्या कवितेचे वाचन करायचे आहे. ओके? तर चला. कविता क्रमांक 3 माझ्या अंगणात. गहू शाळव्याचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख्ख चांदणं पडलं. काळ्याशार मातीतुनी मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा. जीव दमतो शिणतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दाणं टिपती पाखरं, दूर उडूनिया जाता आसू येती गालावर. मुलांनो, ह्या कवितेचे कवी कोण आहेत बरं? कोण आहेत? ज्ञानेश्वर कोळी. काय नाव आहे कवींचं? ज्ञानेश्वर कोळी. ह्यांनी या कवितेमध्ये शेतात धान्य पिकल्यावर शेतकऱ्याला खूप आनंद होतो, त्याच्या कष्टाची चीज होते. या कवितेमध्ये शेतातील पिकाचे व शेतकऱ्याच्या मनातील भावनांचे यथोचित वर्णन केले आहे. तर मुलांनो, तुम्ही आता कविता ऐकली, बरोबर? आता मी तुम्हाला ह्या कवितेचा भावार्थ थोडक्यात समजावून सांगते. थोडक्यात ह्या कवितेचा सारांश तुम्हाला समजावून सांगते. बघा, ह्या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगत आहेत की शेतात धान्य पिकल्यावर आनंद व्यक्त करताना शेतकरी म्हणतो, माझ्या काळ्या शेतात मोत्यासारखे गहू ज्वारीचे दाणे उगवून आले आहेत, पिकले आहेत आणि माझ्या अंगणात जणू त्या मोत्याचे शुभ्र चांदणे पडले आहे. शेतातल्या काळ्याशार मातीमधून मोती पोवळ्यासारखी धान्याची रास सांडली आहे. माझ्या अंगणात रानातल्या पिकलेल्या फळांची ऐट आनंदात धुळते आहे. रानातल्या फळाचा मेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो. तुम्ही आम्ही सर्वांनी हा रानमेवा प्रेमाने सहमतीने एकत्र खाऊया. शेतामध्ये कष्ट करताना जीव दमतो, थकतो. घरी आल्यावर आई मायेने आपल्याला घास भरवते. घरामध्ये छोट्याशा घरट्यातील आई जणू दुधावरची साय आहे. आज माझ्या अंगणात पाखरे आनंदाने दाणे टिपत आहेत. हे पाहून माझा जीव सुखावतो. परंतु ही पाखरे जेव्हा लांब उडून जातात, तेव्हा माझ्या डोळ्यामधले अश्रू गालावर ओघळतात. बघा मुलांनो, ह्या कवितेतून आपल्याला कवी काय बरं संदेश देत आहेत? कोणाचा परिचय करून घ्यायला सांगत आहेत आपल्याला? तर आपल्या शेतकऱ्याचा, बरोबर? आपला देश मुख्यत्वे शेतीप्रधान आहे आणि शेतकऱ्याचे जीवन, त्याचे कष्ट व त्याचा आनंद ह्याचा आपल्याला परिचय करून घ्यावा असं कवी आपल्याला सांगत आहेत. म्हणजे आपण शेतकऱ्याची स्थिती समजून घेतली पाहिजे, त्याची ओळख करून आपण घेतली पाहिजे. हा या कवितेचा मुख्य हेतू आहे. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता पुन्हा एकदा थोडक्यात समजली ना? ओके. तर आता आपण ह्या कवितेवरील जो स्वाध्याय आहे, जे प्रश्न उत्तर आहेत, ते आता आपण बघूया.
प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. अ. कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते. बघा मुलांनो, पुन्हा एकदा मी प्रश्न वाचते. कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते. उत्तर आहे कवीच्या अंगणात गव्हाची आणि ज्वारीची रास पडते. पुन्हा एकदा मी उत्तर म्हणते. कवीच्या अंगणात गव्हाची आणि ज्वारीची रास पडते. हा प्रश्न बघा. रानमेवा कुठे उगवला आहे. रानमेवा कुठे उगवला आहे मुलांनो. उत्तर काय आहे. रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे. रानमेवा म्हणजे रानातली फळं, बरोबर की नाही. तर रानमेवा कुठे उगवला आहे. कवीच्या अंगणात उगवला आहे असे कवीला वाटत आहे. ई. कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे. बघा पुन्हा एकदा प्रश्न. कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे. उत्तर रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो, म्हणून कवी सर्वांना गुण्या गोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे. बघा मुलांनो, इथे फक्त मेन आन्सर बघा काय आहे. रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो, म्हणून पुढे क्वेश्चनमधूनच कॉपी करायचं आहे. कवी सर्वांना गुण्या गोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे. पुढचं ई. कवीच्या अंगणात पाखरे का येतात. कवीच्या अंगणात पाखरे का बरं येतात. उत्तर आहे कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात. उत्तर काय आहे मुलांनो. कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात. तर मुलांनो, तुम्हाला प्रश्न पहिला समजला. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. समजला प्रश्न. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत रीड करतायत ना. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. आपल्याला कवितेच्या ओळींचा अर्थ दिलेला आहे मुलांनो, मीनिंग दिलेला आहे आणि तो मीनिंग कोणत्या ओळीसाठी आहे ती ओळ आपल्याला इथे लिहायची आहे. बघा, पहिला आहे गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत. राशीच राशी म्हणजे ढिग पडलेले आहेत. तर त्यासाठी काय आलेलं आहे बघा. कोणते सेंटेन्स आले आहेत कवितेचे. उत्तर बघा. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. म्हणजे या 2 ओळीचा अर्थ काय आहे. गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत. बघा दुसरं बघा. काळ्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते. बघा, काळ्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते. कोणत्या लाईन्स आहेत यासाठी मुलांनो. उत्तर काय आहे. काळ्याशार मातीतूनी मोती पवळ्याची रास. उत्तर काय आहे मुलांनो. काळ्याशार मातीतूनी मोती पवळ्याची रास. पुढे. शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते. बघा, शेतातून काम करून आल्यावर आई घास भरवते. त्यासाठी कोणत्या लाईन्स आहेत मुलांनो कवितेमध्ये. तर जीव दमतो शिणतो घास भरवते माय. काय आहेत लाईन्स त्यासाठी. जीव दमतो शिणतो घास भरवते माय. पुढे बघा. रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया. रानातला जो रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया यासाठी कोणत्या लाईन्स आहेत बघा. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा. बघा, दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा. तर मुलांनो, तुम्हाला हा प्रश्न समजला. कवितेच्या ओळींचा अर्थ दिला जातो आणि त्या अर्थाच्या ओळी इथे आपल्याला लिहायच्या आहेत.
इथे कवितेच्या ओळींचा अर्थ नाही लिहायचा, तर अर्थ आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे आणि त्यातून आपण काय लिहिलं, तर कोणत्या ओळी आहेत ते लिहिलं आहे. तर तुम्हाला हा प्रश्न समजला मुलांनो? ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आकृती पूर्ण करा. मुलांनो, इथे आपल्याला आकृत्या दिल्या आहेत आणि त्यामध्ये आन्सर लिहायचं आहे. आता मी इथे लाल रंगाने लिहिलं आहे ते आन्सर आहे. ओके. शेतात आलेल्या 2 धान्याची नावे. कोणत्या बरं 2 धान्यांची नावं आली आहेत मुलांनो? कोणत्या 2 धान्याची नावं आहेत? गहू आणि ज्वारी. कोणते आन्सर काय आहे? गहू आणि ज्वारी. दुसरं, रानातला मेवा हे केल्याने वाढतो. रानातला मेवा कशाने वाढतो मुलांनो? दिल्याने घेतल्याने. बघा उत्तर काय आहे? दिल्याने घेतल्याने. पुढे तिसरा, कवीच्या गालावर या कारणामुळे अश्रू येतात. कोणतं ते कारण आहे त्यामुळे कवी रडू लागतो, कवीच्या गालावरती अश्रू येतात? कोणत्या कारणामुळे? पाखरे दूर गेल्यामुळे. जी अंगणामध्ये पाखरं दाणे टिपण्यासाठी येतात ती जेव्हा दूर गेली त्यामुळे कवीच्या गालावर अश्रू येतात. पुढचा प्रश्न बघा. कवीला घास भरवणारी, घास म्हणजे निवाला बरोबर, घास भरवणारी, जेवण देणारी कोण आहे? ती आई आहे. कोण आहे? आई आहे. तर मुलांना तुम्हाला हे प्रश्न समजले? आकृती पूर्ण करा हा प्रश्न तुम्हाला समजला? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. कृतीपत्रिका. कृतीपत्रिका म्हणजे मुलांनो पॅसेज दिला आहे बरोबर. आता मी तुम्हाला लास्ट नोट्समध्ये सांगितलं होतं की पॅसेज कशा प्रकारे येतात. ओके. तर आपल्याला बघा, खालील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता पद्य म्हणजे काय मुलांनो? कवितेच्या आधारे, कवितेच्या ओळी दिल्यात. कविता ही पद्यामध्ये जाते आणि पाठ असतो तो गद्यामध्ये जातो बरोबर. तर पहिला प्रश्न बघा काय दिला आहे? आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीबंध पूर्ण करा. पहिल्या प्रश्नामध्ये एक छोटा अजून सब क्वेश्चन आहे बघा. त्यामध्ये अंगणात पडणाऱ्या राशी. कशाच्या राशी पडत होत्या कवीच्या अंगणामध्ये मुलांनो? गहू आणि ज्वारीच्या. गहू आणि ज्वारीच्या. मुलांनो, हे जे प्रश्न आहेत ते पूर्ण कवितेवरती आहेत बघा. गहू शाळवाचं मोती ही सुरुवात आहे बरोबर, आणि जशी दुधावरील साय हे शेवटून दुसऱ्या पॅरेग्राफची एंडिंग आहे बरोबर की नाही. तर त्यावरती हे सगळे प्रश्न आहेत. पुढे दुसरा प्रश्न बघा. त्यामध्ये नंबर 1 योग्य पर्याय निवडा. ऑप्शन्स दिले आहेत आपल्याला आणि त्यातून ऑप्शन राईट ऑप्शन ओळखायचा आहे. रानातला रानमेवा वाढतो कशामुळे? दिल्या घेतल्याने, एकट्याने खाल्ल्याने. कशामुळे वाढतो मुलांनो? दिल्या घेतल्याने. ओके. पुढचा प्रश्न, एका वाक्यात उत्तर लिहा. मोती पवळ्याची रास कुठून येते? कुठून आली? कुठून येते मुलांनो? मोती पवळ्याची रास शेतातून येते. ही कोणी फॅक्टरी नाही आहे की तिथून मोती बनवून आले असं आहे का? की कोणती खाण आहे का तिथून आले? तर मोती आणि पवळ्यासाठी कशाची जी रास पडते ती शेतातून येते. तिसरा प्रश्न, त्यामध्ये पहिला, खालील शब्दांना कवितेत आलेले शब्द लिहा. आपल्याला समानार्थी शब्द माहिती आहेत तुम्हाला की नाही? तर हे समानार्थी शब्द इथे दिलेले आहेत आणि आपल्याला अर्थ दिलेले आहेत आणि कवितेमध्ये कोणता शब्द आला आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. बघा, त्यासाठी 2 शब्द आहेत, आई आणि तोरा. तर आई या शब्दासाठी कवितेमध्ये कोणता शब्द आला आहे? माय. आणि तोरा, तोरा म्हणजे मिजाज करणे. तोरा म्हणजे काय? मिजाज करणे. पुढे दुसरा बघा, रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा. रिकामी जागा दिली आहे, फिलअप करायचं आहे आपल्याला आणि कवितेमधून शब्द शोधून लिहायला सांगितलं आहे. जीव दमतो डॅश घास भरवते माय. तर उत्तर काय आहे मुलांनो? जीव दमतो शिणतो घास भरवते माय. इथे फक्त काय लिहायचं आहे? शिणतो हे आन्सर लिहायचं आहे. तर मुलांनो, तुम्हाला हा पॅसेज समजला? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. खेळूया शब्दांशी. काय दिलेलं आहे आपल्याला? खेळूया शब्दांशी. कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. आपल्याला काही ऑप्शन्स दिले आहेत आणि फिल करायला सांगितलं आहे. बघा, ही कवितेच्या ओळीच दिलेल्या आहेत आपल्याला.
काळ्याशार मातीतूनी मोती पवळ्याची डॅश मिजाज आस रास. काय उत्तर आहे मुलांनो? रास. उत्तर काय आहे? रास. दुसरं, घरामंदी घरट्यात जशी दुधातली डॅश माय साय जाय. काय उत्तर आहे? साय. पुढे तिसरं, दूर उडूनिया जाता आसू देती डॅश गालावर सारेजण घरट्यात. उत्तर काय आहे? गालावर. तर मुलांनो तुम्हाला हा प्रश्न समजला? ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. समूहदर्शक शब्दांची यादी करा. समूहदर्शक शब्दांची आपल्याला यादी करायला सांगितलं. उदाहरणार्थ त्यांनी दिला आहे धान्याची रास असते. ओके, तर लाकडाची मोळी. लाकडाची काय बांधतात? मोळी. केळीचा लोंगर किंवा घड असतो. आपण लोंगर पण बोलतात किंवा त्याला घड पण असे म्हणतात. त्यानंतर पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा काय आहे? थवा. एक पक्षी नाही आहे, भरपूर पक्षी असतात तेव्हा त्यांना काय म्हणतात मुलांनो? थवा. प्राण्यांचा एकच प्राणी नाही आहे तर खूप सारे प्राणी एकत्र असतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? कळप. मुलांचा एक मुलगा उभा असला तर मुलगा आपण असं म्हणतो, पण खूप सारे मुले एकत्र उभे असतील तर त्यांचा काय असतो? तो घोळका असतो. द्राक्षाचा काय असतो? घड किंवा घोस असं म्हणतात. घड पण म्हणतात किंवा त्याला घोस असं पण म्हणतात. ओके, समूहदर्शक. समूह म्हणजे ग्रुप. समूह म्हणजे काय मुलांनो? ग्रुप. आणि दर्शक म्हणजे बघणे. म्हणजे ग्रुपमध्ये जेव्हा ते असतात तेव्हा त्यांना काय म्हणतात ते लिहायचं होतं. तर समजलं तुम्हाला? पुढे बघा, खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. खाली आपल्याला काही शब्द दिले आहेत आणि त्याचा जो शेवटचा अक्षर आहे ते सेम कवितेतून शोधायचं आहे. हा प्रश्न तुम्ही 5th स्टँडर्डपासून मुलांनो अभ्यासत आहात, बरोबर? सांडलं ह्यामधलं शेवटचं अक्षर कोणतं आहे? ल, बरोबर? आणि कवितेमध्ये पण अजून एक शब्द आला आहे त्याचा पण शेवटचं अक्षर ल आहे, म्हणून ते कोणतं आहे? पडलं. सांडलं, पडलं. त्यानंतर रास शब्द आहे कवितेमध्ये. तसाच दुसरा स शेवटी असणारा शब्द कोणता आहे? मिजाज. कोणता आहे? मिजाज. त्यानंतर माय. माय शब्द आहे कवितेमध्ये आणि तसाच दुसरा एक शब्द आहे जो शेवटचं अक्षर सेम आहे ते कोणतं आहे? साय. म्हणजे सांडलं, पडलं, रास, मिजाज, य, माय, साय. य आला आहे, बरोबर? पुढे खालील शब्दासाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा. म्हणजे प्रमाण भाषा म्हणजे आपण शुद्ध लिहितो मुलांनो ते. आता आपल्याला ह्या कवितेमध्ये काही असे शब्द आहेत की ते आपण गावाकडे म्हणजे जी लोकल गावाची भाषा आहे त्याप्रमाणे ते शब्द आहेत, बरोबर? आपण जे घरी जास्त बोलतो, बरोबर, आपली घरची भाषा असं म्हणतो की नाही, तसे शब्द आहेत. पण जे आपण प्रमाण भाषा, जी सुधारित भाषा आपण म्हणतो त्याचे आपल्याला शब्द इथे लिहायचे आहेत. इथे आला आहे खावा. आता खावा म्हणजे ॲक्च्युली आपण त्याला काय म्हणतो? खा. काय शब्द आहे? खा. माय. माय शब्दाला आपण काय म्हणतात? आई असं म्हणतो. त्यामध्ये घरामध्ये कोण नाही असं म्हटलं जातं. म्हणजे आपण कसं म्हणतो? घरामध्ये कोणीही नाही आहे. त्यानंतर आसू. आसू या शब्दाला अजून आहे अश्रू. प्रमाण भाषेमध्ये काय म्हणतात? अश्रू. तर मुलांनो तुम्हाला हा प्रश्न समजला? ओके, बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आहे खेळ खेळूया. आपल्याला एक खेळ दिलेला आहे. सचा शब्दपंखा पूर्ण करा. सचा काय सांगितलं आहे? शब्दपंखा पूर्ण करायला सांगितलं आहे. त्यासाठी आपल्याला 7 प्रश्न दिले आहेत. बघा, वर्णमालेतील 32वे अक्षर कोणतं आहे? ते स आहे. कोणतं अक्षर आहे? वर्णमाला म्हणजे मुळाक्षर आपली अ, आ, इ, ते क, ख बोलतात ना आपण ते. तर त्यामधलं 32वे 32 जे अक्षर आहे ते कोणतं आहे? स आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा काय आहे? जंगलातील एक भित्रा प्राणी कोण आहे तो? सा. त्यानंतर तिसरा आहे नेहमी. नेहमीला समानार्थी शब्द सतत. बघा स वरूनच प्रश्न आले आहेत. 3 शब्द आहेत स, त, त. त्यानंतर चौथा एक शीतपेय. आपण एक शीतपेय म्हणजे कोल्ड्रिंक पितो त्यामध्ये सरबत येतं, बरोबर की नाही? स, र, ब, त. त्यानंतर 5वा आहे रस्ता. रस्त्याला समानार्थी शब्द काय आहे? सडक. कोणता शब्द आहे? सडक. त्यानंतर 6वा उत्सव.
उत्सव ह्याला समानार्थी शब्द काय आहे मुलांनो? सण. तो पण स वरून आला. आणि 7वा प्रश्न आहे, ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. ढीग या शब्दासाठी कवितेमध्ये आलेला शब्द आणि त्यांनी सुरुवात केली आहे रा आणि शेवटी काय येतं तिथे? रा स येतं. स म्हणून तिथे स आला आहे. तर तुम्हाला समजलं मुलांनो, पहिल्या नंबरवरचं आन्सर स होतं, दुसऱ्याचा आन्सर ससा, तिसऱ्याचा आन्सर सतत, चौथं सरबत, 5वं सडक, 6वं सण, 7वं स, रासचा स लिहिला. तर मुलांनो, तुम्हाला हा खेळ समजला? तुम्हाला ह्या कवितेच्या माझ्या अंगणात ह्या कवितेचा स्वाध्यायसुद्धा समजला? ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.